हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना शापूचा ठेचा बनवते. तर त्यासाठी मी ते 5-7 हिरव्या मिरच्या घेतल्या. त्या थोड्याशा भाजून घ्यायच्या तेल टाकून. जास्त तिखट नाही घेतलेल्या मी, तर मीडियम साईजचे घेतलेले आहे. जास्त हे काळपट मिरच्या घेतल्या ना लय तिखट लागतं, तिखट असते. हे थोडे मीडियम साईजचे घेतलेल्या मी, तर 5-7 घेतलेले. तर इथं मी एक छोटा साईजचा कांदा कट करून टाकलेला आहे, लांब लांब कट केलेला आहे. आणि थोडंसं जिरं आणि चटणी म्हणल्यावर, ठेचा म्हणल्यावर लसूण थोडा एक्स्ट्रा घातला आहे मी, शिल्लक घातला आहे जरासा. आणि जो आपण मिरच्या भाजलेला त्याचा ठेचा करून टाकायचा आपल्याला, कट करून नाही टाकायचं, ठेचून टाकायचं. एक छोटासा टोमॅटो छानसं असं लालसर होऊ द्यायचं. त्याच्यानंतर शापू स्वच्छ धुवून टाकायची, बारीक बारीक कट करून. छान लागते अशी भाकरीसोबत. दरदरा शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे मी जरासं. आणि पटकन होती, परत झटपट होणारी, न पाणी लागत नाही, काय लागत नाही, काहीच नाही. थोडंसं तेल एक्स्ट्रा शिल्लक घालायचं. हे बघा, झटपट आपली तयार आहे डब्यासाठी. त्याच्यासाठी छान वाटते असा शापूचा ठेचा भाकरीसोबत. भाकरीवर तो खूप छान लागतो. हे बघा, तयार आहे आपला शापूचा ठेचा.